एक महत्त्वाची बातमी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जरांगे भुजबळांनी एकत्र यावं. आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलंय. जरांगे भुजबळांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी एकत्र यावं असंही कडू म्हणाले. सोबत आमदार बच्चू कडू आहेत. काय सांगणार, निवडणुका तोंडावर आल्या, दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालेलं होतं आणि आता त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की 6 जुलैपर्यंत तोडगा काढा, अन्यथा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. कसं पाहता? मला मत असं आहे का ओबीसी मध्ये त्याची जी टक्केवारी आहे ती वाढवून घेतली पाहिजे. कारण ओबीसी मध्ये जर आपण आता पाहिलं तर 19% एकंदरीत ओबीसीच्या वाट्याला येतं. छगन भुजबळ साहेब, जरांगे साहेब आणि अधिक सगळे ओबीसी मराठा नेते आणि महाराष्ट्र म्हणून एकत्र येऊन ते ओबीसीची टक्केवारी वाढवून घेता जर आली, 10-15% जर ते वाढली तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल. म्हणजे या महाराष्ट्रातले जातीचे प्रश्न पण मिटून जाईल, संघर्ष पण मिटेल आणि जरांग्यांची मागणी सुद्धा पूर्ण होईल आणि एक नवीन महाराष्ट्र उभा राहील. जरांगे साहेबांची ताकद ते शेती प्रश्नाकडे लागली किंवा भुजबळ साहेब असेल, या सगळ्यांनी एकत्रित होऊन जर ओबीसीचीच टक्केवारी वाढीचा मागणी जर केली तर फार चांगलं होईल. म्हणजे जरांगे साहेबांचं कोंबीमध्ये त्यांची मागणी ते पण पूर्ण होणार आणि टक्केवारी वाढली तर हा संघर्ष पण थांबेल. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.